महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. अवैध व्यवसाय करणाऱ्या तिघांवर तडीपारची कारवाई. केशोरी पोलीस स्टेशनची कारवाई. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री, भांडण, दंता, विनयभंग या संबंधानं संबंधित गुन्हेगारांवरती अनेक गुन्हे केशोरी पोलिसात दाखल असून केशोरी पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्यांच्यात कोणतीही सुधारणा होत नसल्यानं 3 आरोपींविरुद्ध तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. परिसरातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून आरोपी विरुद्ध पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी आरोपी अविनाश अर्जुन मेश्राम राहणार तुकुम सायगाव, महेंद्र तिमाजी परसामे राहणार गौरा, मुरारी जनार्दन कानेकर राहणार गार्डनपूर या 3 आरोपींना कलम 56 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करण्याकरता उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीस्तव सादर केला होता. न्यूज 15 मराठीसाठी सुधीर शिवणकर, केशोरी. पोलीस स्टेशन केशोरी हद्दीत अवैध दारू विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी पोलीस स्टेशन केशोरीच्या वतीने 3 लोकांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी अविनाश अर्जुन मेश्राम राहणार तुकुम सायगाव, महेंद्र तिमाजी परचापी राहणार गवर्रा, मुरारी जनार्दन कानेकर राहणार गार्डनपूर यांना माननीय SDM अर्जुनी मोरगाव सर यांच्या आदेशाने 1 महिन्याकरता गोंदिया जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आहे.